नमस्कार. आज आपण करूया वन पॉट पास्ता. त्याच्यासाठी मी हा मॅकरोनी घेतलेला आहे आणि हे एका याच्यातच सगळं केलं. म्हणजे मी वेगवेगळं मॅकरोनी शिजवली, नंतर भाज्या केल्या, असं काही केलं नाही, सगळं एकत्र शिजवले. त्याच्यासाठी कांदा, कोबी, ढोबळी मिरची, मटार आणि गाजर आणि टमॅटो हे मी सगळं बारीक चिरून घेतले. एक कढईमध्ये पाणी टाका, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि ते गरम उकळत आलं की आपण ज्या बारीक चिरून ठेवलेल्या भाज्या आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स करायच्या. मॅकरोनी घेतलेली आहे मी, तीही धुवून मी त्याच्यामध्ये ॲड केली आहे. सगळं आपल्याला एका याच्यातच एकाच वेळी शिजवायचं आहे. त्याच्यामध्ये मी टमॅटो प्युरी ॲड केलेली आहे. थोडा मसाला ॲड केला. ब्रॉकली होती ती ॲड केली. एक चमचा शेजवान सॉस मी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. थोडंसं मीठ आणि आपण पाणी जेव्हा सुरुवातीला टाकलं तेव्हाच थोडंसं तेलही टाकलं होतं आपण. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून त्याला चांगलं शिजू द्यायचं. आता हे बघा, हे सगळं उकळते चांगलं, सगळं चांगलं शिजत आलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एक चमचा मेयोनीज टाकला आहे. हे पहा, हळूहळू मॅकरोनी बघा तुम्हाला शिजलेली दिसत असेल. आता फक्त आपल्याला थोडं पाणी आटेपर्यंत हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये जर दूध टाकलं तर मेयोनीजचं जे प्रमाण जे मी एक चमचा टाकलं आहे तो थोडा जास्त टाकायचा, म्हणजे टोटली व्हाईट कलरचं होतं हे. आता हे चांगलं मॅकरोनी तर चांगली शिजलेली आहे. थोडंसं आपण याला सूपसारखं पाणी ठेवणार आहे, कारण की जेव्हा गार होतं हे तेव्हा सगळं पाणी ऑब्झर्व करून घेतं हे. थोडीशी आपण कोथिंबीर वरतून कापून टाकूया. आता याच्यामध्ये मी मैदा अजिबात ॲड नाही केला, कारण की मैदा तसा आपला हेल्थसाठी चांगला नसतो. आणि बऱ्यापैकी आपला वन पॉट पास्ता तयार आहे. आता याच्यामध्ये मी टमॅटो प्युरी टाकली होती म्हणून मी दूध नाही टाकलं. जर टमाटो कापून टाकले असते तर मी याच्यामध्ये दूध ॲड केलं असतं, मग ते व्हाईट कलरचं होतं. आता आपण टमॅटो प्युरी टाकली आहे म्हणून हे रेड कलरचं झालेलं आहे. बघा, तयार आहे आपला पास्ता. गरमागरम सर्व करा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.